नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. जखमी वाघाने डहाणूमध्ये डरकाळी फोडलेली आहे. भलं एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं नाही, परंतु अचूक नेम धरलेला आहे. दडपशाही, एकाधिकारशाही, गुंडशाही, भ्रष्टाचार आणि रावणासारखा अहंकार, असं एकनाथ शिंदेनी म्हटलेलं आहे. ज्या नगर परिषदेमध्ये थेट लढत आहे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना. उद्धव ठाकरे सेनेने माघार घेतलेली आहे, काँग्रेसनी माघार घेतलेली आहे. ठिकाण ते निवडलेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांनी मोठ्या खुबेने आपल्या मनातली खतखत ही व्यक्त केलेली आहे आणि थेट दिल्लीश्वरांवर देखील त्यांनी अप्रत्यक्षपणे बाण सोडलेला आहे. आता मी कोणताही निर्णय घेण्यास मोकळा आहे, कारण की तुम्ही माझं गाऱ्हाणं ऐकलेलं नाहीये. ठाणे आणि कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, मीरा भाईंदर ठिकाणी माझं जे साम्राज्य आहे त्याला हादरा देण्याचा प्रयत्न, किंवा नुसता प्रयत्नच नाही तर प्रत्यक्षपणे पैसे वाटून खरेदी केलेले माझ्या नेत्यांना, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं अमित शहा यांना. रवींद्र चव्हाण हे जे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्या मार्फत हे सगळे उद्योग केले जात आहेत. परंतु तेवढी तक्रार करून देखील अमित शहा यांनी शिंदे यांना पूर्वीसारखं एंटरटेन केलं नाही, अशा बातम्या. आता त्या परिस्थितीमध्ये आपण या चॅनलवर जो व्हिडिओ केलेला आहे की ते एकनाथ शिंदेना ते एक डील भोवलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा गेम केला, तो व्हिडिओ अवश्य ऐकावा. या गेमला ही केव्हा सुरुवात झालेली आहे? ज्या दिवशी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि ते मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, हे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच सांगितलं होतं. सांगितलं नव्हतं, त्यांना सांगण्यास भाग पाडण्यात आलं होतं. त्यावेळेला ते असं म्हटले होते, मी सरकारमध्ये सामील होणार नाही, मी मी बाहेरून नियंत्रण करेल, असं ते म्हटले होते. परंतु त्यांना ट्विट करून भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आदेश दिला की तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्या. आणि त्या दिवशी एकनाथ शिंदे या बंड करणाऱ्या वाघाचा एक एक दात काढण्यास सुरुवात झालेली होती. आणि ज्या वेळेला संधी मिळाली, मुख्यमंत्री म्हणून पुन्हा आले एकदाचे देवेंद्र फडणवीस 2024 मध्ये, आणि मग त्यांनी एक एक योजना, म्हणजे घटनात्मक दृष्ट्या कॉमन मॅन मुख्यमंत्री, चीफ मिनिस्टर नाही, कॉमन मॅन म्हणून जे काही निर्णय घेतले, ते सगळे निर्णय ते कसे गुंडाळता येतील याचा प्रयत्न केला नाही, तर प्रत्यक्ष तसे निर्णय घेतले. आणि त्या संबंधी अतिशय थोडक्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की काय केलेलं आहे नेमकं. 2-2.5 वर्षाचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेला शिवसेनेने काय काय कामं केलेली आहेत, आता अशा प्रकारचा प्रचार एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला आहे. डहाणू मधलं पूर्ण भाषण ऐका तुम्ही. आणि त्या एकूण दृष्टिकोनातून आपण चर्चा करणार आहोत अगदी थेटपणे. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. हे बघा, ज्या वेळेला मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना समोर आली, ही योजना समोर आणल्यानंतर त्यावेळेला काय झालं, तो विधानसभा निवडणुकीपूर्वी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असा उत्सव झाला. भारतीय जनता पार्टीचे फडणवीस ब्रिगेड मधले सगळे कार्यकर्ते ताबडतोब जागे झाले आणि देवा भाऊ देवा भाऊ असे इव्हेंट स्वतंत्रपणे सुरू झाले मुंबईमध्ये. आणि इकडे 200 कोटी रुपये मोजून जो माध्यम सल्लागार आणला होता, त्याच्या सूचनेनुसार पिंक कलर, गुलाबी प्रचार अजित दादा पवारने सुरू केला. मग काय, देवा भाऊ, अजितदादा आणि एकनाथ भाई असं ते युद्ध रंगलं. मग तेच काल डहाणूमध्ये एकनाथ शिंदेंनी बोलून दाखवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी सुरू केलेली मी 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 सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही बंद पडू देणार नाही. लाडक्या बहिणींनो, ते लक्षात ठेवा, असं नगर परिषदेच्या प्रचार सभेमध्ये ते बोललेले आहेत पालघर जिल्ह्यामध्ये. हे फार महत्वाचं.
आणि मग ज्या वेळेला जसं आपण सुरुवातीला म्हटलं की गुंडशाही, एकाधिकारशाही, दडपशाही, भ्रष्टाचार आणि अहंकार, रावण, मग जयकुमार गोरे हे जे देवेंद्र फडणवीस यांचे खासम खास एकदम समर्थक आमदार, मंत्री आहेत, ते मंत्री काय म्हणाले की एवढं सिरियसली घेऊ नका. आम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवत आहोत, त्याच्यामुळे ते होणार असं ते बोलणार, असं ते म्हटलेले आहेत. पण हे प्रकरण तेवढं सोपं नाही. म्हणजे ही जर टेस्ट पाहिली डहाणूच्या भाषणाची, तर एकनाथ शिंदे यांनी आता थेटपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करायला जाहीरपणे सुरुवात केलेली आहे. आता बघा, एक एक योजना बघा, त्याही आता काय, त्याही आधी काही राजकीय निर्णय बघा. प्रहार जनशक्ती, हा जो बच्चू कडूंचा पक्ष आहे, त्याची जी जागा आहे पक्षाला दिलेली, ती जागा आकसून टाकली आणि जनता दल सेक्युलरला ती दिली होती. मोठी जागा दिली, 70%. कारण बिहारच्या निवडणुका होत्या. मग बच्चू कडू ज्या पद्धतीने प्रहार करत आहेत भाजपवर, ते लक्षात घेता ते एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सावधपणे बोलतात. मग तो एक निर्णय असेल, असे अनेक 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 निर्णय आहेत. पण त्या निर्णयामध्ये आपण चर्चा करणार नाही. आपण चर्चा करणार आहोत की एकनाथ शिंदे आता जे 2.5 वर्षांचं मुख्यमंत्री पद, मग आता सध्या डेडिकेटेड कॉमन मॅन, डीसीएम असं जे म्हणायला लागलेले आहेत, त्यांचे जे निर्णय आहेत ते कोणकोणते बंद केलेले आहेत, प्रमाणे रोख लावलेला आहे, आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्यावर कोणती राजकीय आपत्ती कोसळलेली आहे, त्याचे काय परिणाम आहेत, ह्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. हे बघा, पहिला निर्णय म्हणजे आपण तारखा मागं पुढे होतील थोड्या. आता ऑक्टोबर, गेल्या ऑक्टोबरमध्ये काय निर्णय झाला? त्या शिवभोजन योजनेला कात्री लावली, अनेक योजना बंद केल्या, आनंदाचा शिधा दिवाळीला काही दिला गेला नाही, ह्या अशा गोष्टी झाल्या. मग त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की जरी नैसर्गिक संकटामुळे आर्थिक भार आलेला आहे राज्य शासनाच्या तिजोरीवर, तरी फ्लॅगशिप ज्या योजना आहेत त्या आम्ही बंद करणार नाही, असं ते म्हटलेलं आहे. त्यांना ते म्हणावं लागलेलं आहे. पण ज्या वेळेला शिवभोजनचे कंत्राटदार आंदोलन करतात वगैरे, त्यावेळेला त्यांना थोडं थोडं ते निधी तो दिला जातो, एवढंच काही घडतंय. परंतु ती योजना काही जशी 100% कार्यरत नाही, हे लक्षात घ्या. आणि ती एकनाथ शिंदे यांची ती योजना होती, ती बंद केलेली आहे. ती त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या काळात सुरू झालेली तशी तर अजून, पण ती बंद केली. त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अशी एक योजना होती, जी 23 डिसेंबर 2023 रोजी सुरू करण्यात आलेली होती. ती योजना बंद केलेली आहे. स्वच्छता मॉनिटर, एक राज्य एक गणवेश, पुस्तकाला वह्यांची पाने, असा जो काही निर्णय घेतला होता तो देखील रद्द केलेला आहे. तो निर्णय मागे घेण्यात आलेला आहे. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळातलं आहे. त्याच्यानंतर तीर्थाटन योजना, जी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली होती की ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना 30,000 रुपयांपर्यंतचे अनुदान, आणि ते देशभरामध्ये कुठेही तीर्थक्षेत्रावर ते जाऊ शकतात, अशा प्रकारची ती योजना होती. ती बंद केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापन. आता बघा, ठाणे, मुंबई, इकडं तिकडं महापूर आले, बैठका झाल्या वगैरे, त्यावेळेला एकनाथ शिंदे यांची उपस्थिती त्या बैठकीला राज्य सरकारच्या नव्हती. ते परस्पर त्यांचं चालू होतं कार्यक्रम. तर तिथं अध्यक्षपद आता घेतलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे. मग नगर विकास खात्याचा मंत्री म्हणून आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये एकनाथ शिंदे असायला पाहिजे की नाही, तर ते नाहीत. मग नंतर ते सांगण्यात आलं ते आहेत आहेत ते तर आहेत, असं ते सांगण्यात आलं. तर ते एक झालेलं आहे. दुसरं, जे शेतकऱ्यांच्या बाबतीत जे काही कर्जमाफी, मग जे काही 30 जून जी काही तारीख दिलेली आहे, आता 2026 वगैरे, काय जे अनंत गोष्टी शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील वगैरे वगैरे, ते सगळं आहे. मग तो आता पंतप्रधान ते शेतकरी किसान सन्मान निधी जो आहे 500 रुपये, त्याच्यामध्ये भर टाकली, ते चालू आहे. परंतु एक योजना जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली होती, सुरू केलेली होती, ती म्हणजे शेतकरी भवन. महाराष्ट्रातल्या 116 कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकरी भवन उभारलं जाणार होतं.
ते याच्यासाठी की शेतकऱ्यांना त्यांचा माल ते घेऊन आल्यानंतर त्यांना मुक्काम करता यावा, त्यांना जेवण मिळावं, अशी ती योजना होती. देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं, ती योजना बंद करून टाकली. मग गडचिरोली, बीड, जालना, कोल्हापूर, नांदेड, अमरावती अशा ठिकाणी जे प्रशासकीय आदेश निघाले होते की शेतकरी भवन बांधा, हा हा खर्च करा, तर ते आदेश देवेंद्र फडणवीस यांनी स्थगित केले, मागे घेतलेले आहेत. हे एक झालेलं आहे. दुसरा, आता एकनाथ शिंदे यांचा तसा हात मोकळा आहे काही द्यायला. हे काही लोकांना सांगायची गरज नाही. विशेषतः त्यांचे सगळे जे आमदार आहेत त्यांना सगळं माहिती आहे. आणि ज्यांना मंत्री केलेलं आहे त्यांना तर ते माहिती की म्हणजे सहस्रपटीने मिळतंय आपल्याला. पण आता तक्रार कुणी केली होती मध्यंतरी? भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी तक्रार केली होती. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी तक्रार केली होती. काय तक्रार केली होती? आता महानगरपालिकांमध्ये काही सध्या कुणी आपल्या निवडून आलेले लोकप्रतिनिधी नाही आहेत, प्रशासक आहेत. आणि मग हे प्रशासक कुणाच्या नियंत्रणाखाली काम करतात? तर ते करतात नगर विकास खात्याच्या नियंत्रणाखाली. मग त्याचा मंत्री कोण आहे? एकनाथ शिंदे. मग जिथे जिथे एकनाथ शिंदे यांना वाटतंय की आपण याच ठिकाणी निधी दिला पाहिजे, त्याच ठिकाणी दिला पाहिजे, तर ते निवडतात आणि त्या पद्धतीने ते निधी देतात. जिथं भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे तिथं ते देत नाही, अशा तक्रारी झालेल्या आहेत. आणि मग त्या तक्रारी लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री निवासस्थान, विश्रामगृह असेल किंवा अनेकदा मंत्रालयामध्ये असेल, अनेक बैठका घेतल्या. त्याच्या एक दोन बैठकांना एकनाथ शिंदे उपस्थितच नव्हते. आणि मग ते अनेक ज्या ते निर्णय घेतला, नगरविकास खात्याचे अधिकारच काढून घेतले होते. घेतलेले आहेत, घेतलेले होते नाही, घेतलेले आहेत. म्हणजे पीएम ए वाय असेल, अमृत असेल, स्वच्छ महाराष्ट्र मिशन असेल, याच्या संबंधी काय झालं की 2022 ते 2024 जी असमानता आलेली आहे निधी वाटपामध्ये, बघा हे विशेष आहे. ती लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी असा निर्णय घेतला मध्यंतरीच्या काळामध्ये की नगरविकास खात्याचा कोणताही निधी हा मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीशिवाय तो वितरित केला जाणार नाही, असा निर्णय घेतला. नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे अधिकार त्या दृष्टीने काय केलेले ते कमी केलेले. आता भलं काल काल परवा त्यांनी एक बैठक घेतली की ते पूल बांधणी, पूल दुरुस्ती, मग MSSRDC, MMRDA सगळ्या अधिकाऱ्यांची एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. हे असं ते करतात. म्हणजे अशा अशा ज्या गोष्टी आहेत त्या अनेक गोष्टी आहेत. आणि त्या संबंधी आता एकनाथ शिंदे हे ज्या पद्धतीने प्रचार करायला लागलेले आहेत आणि पुढे करणार आहेत, तर त्या दृष्टीने याचा उल्लेख ते जरूर करतील की मी घेतलेले निर्णय, मी अमुक हे निर्णय, तो निर्णय, तो निर्णय, कशी माझी गोची केलेली आहे, कसं आम्ही इतकं काम करून देखील कसं केलेलं आहे. आणि मग झालेलं काय माहिती? राजकारणामध्ये कुणी धुतल्या तांदळाचं नाही. मग आता एकनाथ शिंदे या वाघाचे एक एक जे दास आहेत, म्हणजे वाघाला 30 दात असतात, माणसाला 32. मग ते 30 दात काढून घेण्याचा प्रयत्न कसा झालेला आहे गेल्या वर्षभरात, ते आपण बघण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. मग ज्या वेळेला ठाण्याच्या साम्राज्याला सुरुंग लागतोय, रवींद्र चव्हाण ते करतात, ते सगळं लोटस ऑपरेशन करतात, हे सगळं असं परिस्थिती असताना आपण थेट बोलायचं कशाला? म्हणून आपले जे मंत्री आहेत, कोण कोण मंत्री आहेत आपले? संजय शिरसाट, उदय सामंत, भारत गोगावले, प्रताप सरनाईक, म्हणजे ज्यांच्या टिंब खाली काहीतरी ठेवलेलं आहे, यांच्या बेडरूम मध्ये जाऊन व्हिडिओ काढलेले आहेत. अनेक कागदपत्र आहेत जे एकनाथ शिंदे यांच्या यांचे जे मंत्री आहेत ते बाहेर कसे आले, हे मंत्रालयामध्ये चर्चा आहे. विरोधकांच्या हातात जातं कसं हे? भाजपच्या कोणत्याच मंत्र्याचं कसं जात नाही? जयकुमार गोरेंना कसं वाचवलं जातं? हे सगळं आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे रवींद्र धंगेकर यांनी महायुतीत जो नको तो दंगा केला आणि ते दंगा करणार नाहीत असा एकनाथ शिंदे आळंदीमध्ये बोलले होते. प्रत्यक्षात काय झालेलं होतं ते, ज्या वेळेला अमित शहाच्या यादी 1.5 महिना आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते, त्यावेळेला पत्रकारांनी विचारलं की तुमचे रवींद्र धंगेकर तर ते मुरलीधर मोहोळ यांच्या मागे लागलेले आहेत, जैन बोर्डिंग घोटाळा त्यांनी काढलेला आहे.
महापौर असताना त्यांनी किती बिल्डरशिप पार्टनरशिप केलेली ते काढलेले आहे, पुरावे दिलेले आहेत, अमुक केलेले रवींद्र रंगेकर बोलतात आहे. त्यामुळे केंद्रीय सहकार राज्यमंत्री यांची अडचण झालेली आहे आणि ते भारतीय जनता पार्टीचे आहेत. ते कसं काय? चंद्रकांत पाटील, चंपा, अजितदादा पवारच्या भाषेमध्ये त्यांची कशी गुंडगिरी, त्यांच्या गुंड कसे पोचले, आजूबाजूला कसे असतात, निलेश घायवाळ, अमुक धमुक असं बोलायला लागलेले आहेत दंगेकर. त्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी काय केलं होतं जाणीवपूर्वक, त्यांनी दंगेकरांना तशी परवानगी दिली होती. हा, तुम्ही अमित शहा यांच्याबद्दल वगैरे असं काही वक्तव्य करू नका अशी समज त्यावेळेला दिली होती. मग ते दंगेकरांना त्यावेळेला तो खुलासा करावा लागला होता की होय मी ते तसं बोललेलं नव्हतं, बोलायला नाही पाहिजे वगैरे वगैरे ते असं सांगितलं. हे सगळं आहे. म्हणजे दुसऱ्याचं पाप हे कसं बाहेर येईल, दडपलेलं पाप अमुक हे बाहेर येईल असं एकमेकांच्या विरुद्ध पाहिलं जातं. आणि त्यालाच राजकारण म्हणतात. संधी येतच घाव घालायचं. आता एकनाथ शिंदे यांचे केव्हापासून देवेंद्र फडणवीस यांनी अनेक छोटे मोठे कार्यक्रम करत 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 आज कोणती परिस्थिती निर्माण केलेली आहे याचा आपण इथं थोडक्यात आढावा घेतलेला आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.